शेट एक दूध पिशवी द्याव. हा एकच मिनिट. अरे आमच्या तू आहे काय हा कामाला काय अरे माझी डेअरी आहे. चल पट्टे नको बोलू. अरे खरं 4 महिने झाले. आणि कामाला होता ना एमआयडीसी. अरे कधी सोडून दिलंय. काय एवढी डेअरिंग करायची चालते का डेअरिंग. अरे परवडल्याशिवाय का रोजचा 10-15 हजार घाललाय एवढा हा. अरे इथल्या 15-20 सोसायटी आहेत ना सगळी गिरायक माहिती का असतात. आणि चौकातले जेवढे हॉटेल आहेत का सगळ्यांना मीच पनीर पुरवितोय. आणि ते चौकातलं आनंद हॉटेल माहितीये ना हा. त्याला पण माझं पनीर जाते. तुला एवढं उरकाचा का पण. अरे काय सांगू शोभे तुला गिरायकच उरकत नाही. सकाळी 6 वाजता डेअरी उघडतोय आणि रात्री 12ला बंद करतोय. आणि मेन माहिती कॉम्पिटिशनला कोणच नाही त्यामुळे माझी डेअरी फुल चालती. आईला आमच्या मला वाटतं धंदा टाको काय चौकात. तुला गिरायक होईल मला पण. हा तसं पण आहे ना माझ्या कंपनीत जाऊन जाऊन फार भरगाड्या जाम झाल्या. अरे पण शुभे मला खर्चच लई. एवढे 5-5 फ्रीज आहे त्यांचा सगळ्यांचा मेंटेनन्स एवढा त्याचा माल भरायचा. 15-20 हजार तर महिन्याचं लाईट बिलच येते. आणि त्यात मध्ये 4 दिवस पाऊस होता लाईटच नव्हती. अख्खा फ्रीज मधला माल नासून गेला. अरे शुभे शहाणा असेल ना हा धंदाच टाकू नको. अरे लेमगच मारी असते रे. मी पण वैतागलो या धंद्याला. मला वाटते परत आहे ना या कामधंदा सोडून यामध्ये जावा. तू आपली आहे ना हे दूध पिशवी घे आणि जा घरी. अरे शुभे डोक्यात काय धंद्याचं आणू नको बरं का लॉस होईन. हा आईची गाड्याची